तुमच्या लहान लेकरांना सांभाळा, विशेषतः मुलींना सांभाळा, त्या कधी पण गायब होऊ शकतात. कारण की परिस्थितीच तशी आली आहे आणि आता कलियुग आलंय. एप्स्टीन फाईल, क्रूरकार्मा लोकांची वेगळीच नरभक्षी आणि राक्षसी जो दुनिया, ज्याच्यामध्ये लहान मुलींवरती बलात्कार केले गेले, त्यांच्यावरती वेगळे वेगळे प्रयोग केले, त्यांना प्रेग्नंट केलं, त्यांना छोट्या तुकड्यात कापलं, त्यांच्या आतड्यातलं मलमूत्र खाल्लं, त्यांना ऍसिड मध्ये जाळलं, त्यांना पुरून टाकलं. जगभरातील मोठ्या आणि पॉवरफुल नेत्यांना पोरी पुरवल्या गेल्या आणि त्यांच्या ब्लॅकमेलिंग साठी फाईल बनवल्या. ही आहे एप्स्टीनची दुनिया, ही आहे नरभक्षी राक्षसांची दुनिया. त्याच्यामध्ये आपल्या भारतामधून 2-4 जणांची नावं आली. विशेषतः या महोदयांचं नाव आलं, त्यानंतर विश्वगुरु साहेबांचं नाव आलं आणि त्यानंतर ह्या बँक करप्ट उद्योगपतीचं नाव आलं, ज्याने आपल्या भारतीय बँकांना घोडा लावला. मग त्यानंतर जेव्हा लीडर ऑफ ऑपोजिशनने प्रश्न केला, तेव्हा आपल्या भारतीय मिनिस्टरचं स्टेटमेंट ऐका. That I met Mr. Epstein on a few occasions, 3 or maximum 4. म्हणजे हे 3 ते 4 वेळा एप्स्टीनला भेटलेत. आता यांच्या ईमेल मध्ये लिहिलेलं आहे की आम्ही कामासाठी देशाला महान बनवण्यासाठी भेटले. पण अरे भिकार चोटांनो, तो एप्स्टीन काय कोणत्या देशाचा पंतप्रधान होता का? अरे तो दलिंदर सिरियल किलर होता, सिरियल रेपिस्ट होता. तो लहान लेकरांवरती अगणित अत्याचार करून त्यांचे तुकडे करून मारून टाकायचा, त्यांच्यावर बलात्कार करायचा. त्या माणसाला तुम्ही नेमकं भेटलातच कशाला आणि त्याच्याकडे तुमचा नेमका कोणता विकास आडला होता? त्यानंतर तुम्ही एप्स्टीन फाईल मध्ये जर सर्च केलं या महोदयांचं नाव, तर धडाधडा फाईल येत आहेत. हे बघा. त्यानंतर या विश्वगुरु महाशयांचं फाईल्स मध्ये नाव बघा. हे बघा किती फाईल येत आहेत. त्यानंतर ह्या उद्योगपतीचं नाव बघा, किती फाईल येत आहेत. ही आहे एप्स्टीनची रियालिटी. आणि मुळातच तुम्ही त्या एप्स्टीनला भेटलातच कशाला? त्याच्याकडे नेमका तुमचा कोणता विकास आडला होता? तुम्ही तिकडे नचनिया बनून नाचलात त्याच्यासाठी. म्हणजे काय समजायचं? तुम्ही भेटलात, तुम्ही त्याच्यासोबत सर्व्हिस घेतली आणि भारत देशाचं नाव अगदी खराब करायचं काम केले. तुमच्या एवढं दलिंदर कोणच नाहीये. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुमचे लहान लेकरं सांभाळा, कारण की दरिंदे खुलेआम घुमतायत.